Welcome to all 11th standard student in subject biology. Today's topic is the family. Last जे लेक्चर्स होतं त्याच्यामध्ये युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन्समध्ये आपण जे पर्टिक्युलर क्लासिफिकेशन राहते त्या क्लासिफिकेशन्समध्ये कोणकोणते जे आपण सेक्शन्स बघतो ते सेक्शन्स आपण युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफिकेशनशी रिलेटेड जे जे युनिट्स आहे आपण ते स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं स्पेसिस आणि जीनस. या लेक्चर्समध्ये आहे आपण फॅमिली आणि ऑर्डर. फर्स्ट बघा फॅमिली. इट इज वन ऑफ द मेजर हेरार्चिकल टॅक्झॉनॉमिक रँक. हेरार्चिकल्स तुम्हाला मिनिंग सांगितलेलं आहे जे ब्रांचिंग राहते. जसं आपण ए घेतलं एमध्ये बी आणि सी असे दोन सेक्शन्स करतो याला काय म्हणतात हेरार्चिकल रँक. ओके, टॅक्झॉनॉमिक रँक. सो इट इज वन ऑफ द मेजर हेरार्चिकल टॅक्झॉनॉमिक रँक आहे. अ फॅमिली रिप्रेझेंट्स अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. मीन्स याचे ही जी फॅमिली राहते फॅमिलीमध्ये काय असतात मेंबर्स जे असतात प्रेझेंट त्या एकमेकांशी काय करतात रिलेटेड असतात. त्याच्यामध्ये जे जनरा प्रेझेंट्स आहे फॅमिलीमध्ये जे मेंबर्स असतात ते काय राहतात एकमेकांशी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल जनरा लाईक हिबिस्कस, गॉसिपियम, सायडा, बॉम्बॅक्स इन्क्लूड इन सेम फॅमिली मॅल्वॅसिया. म्हणजे मॅल्वॅसी जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये हे जे फ्लावरचे तुम्हाला नेम्स दिलेले आहे हे त्यांचे मेंबर्स आहे. म्हणजे फॅमिली हा ग्रुप जो असतो तो एक फॅमिली राहते. जसं एक तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहे मॅल्वॅसिया. त्याच्यानंतर दुसरी एक असे जे डिफरंट फॅमिलीचे नेम राहतात ते एका फॅमिलीमध्ये पर्टिक्युलरली जसे एक्झाम्पल्स आहेत. जसं मॅल्वॅसिया तुम्हाला ही फॅमिली दिली त्याच्यामध्ये कोणते मेंबर्स रिलेटेड आहेत जे जनरा असतात ते कोणते हिबिस्कस, गॉसिपियम, सायडा अँड बॉम्बॅक्स. म्हणजे फॅमिलीमध्ये ग्रुप ऑफ मेंबर्स काय असतात प्रेझेंट असतात किंवा ग्रुप ऑफ मेंबर्स जे असतात क्लोजली रिलेटेड राहतात. ओके, म्हणजे फॅमिली एक राहते आणि त्यांचे मेंबर जे असतात ग्रुपमध्ये प्रेझेंट्स असतात. Cat is also belong to a family of leopard, tigers and lions and family Felidae. But dog belongs to different family Canidae. Okay. Then next is the त्याच्यामध्ये पॉइंट्स आहे ऑर्डर. ऑर्डरमध्ये बघा इट इज अन टॅक्झॉनॉमिक रँक यूज इन द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम अँड रिकॉग्नाइज बाय द नॉमेनक्लेचर कोड्स. आता ऑर्डर जी असते ती ऑर्डर टॅक्झॉनॉमिक रँकमध्ये यूज करतात क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड ही रिकॉग्नाइज केलं जाते नॉमेनक्लेचरमध्ये एक पर्टिक्युलर कोड्स दिला जातो. इन ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिलीज शोईंग डेफिनेट ॲफिनिटीज. ही जी ऑर्डर असते ते ग्रुप ऑफ क्लोजली जी फॅमिली असेल त्या फॅमिलीवर ते डिपेंड काय असते ऑर्डर. पुन्हा बघा फॅमिलीमध्ये कसं राहते एक पर्टिक्युलर फॅमिली तुम्हाला एक्झाम्पल्स दिलं मॅल्वॅसीमध्ये हिबिस्कस, गॉसिपियम, देन सीडा अँड बॉम्बॅक्स हे जे असतात जेनरा प्रेझेंट्स राहतात. त्याचप्रमाणे जी फॅमिली असेल त्या फॅमिलीवर डिपेंड्स काय राहते ऑर्डर. ओके. ऑर्डर दस इज अ स्टेप अबाव द फॅमिली इन टॅक्झॉनॉमिक हेरार्ची. म्हणजे जी ऑर्डर असेल त्या स्टेप वाईज त्याचं काय असते अबाव द फॅमिली इन टॅक्झॉनॉमिक हेरार्ची. द मेंबर्स बिलॉंग टू अ सेम ऑर्डर बट डिफरंट फॅमिलीज मे शो अ व्हेरी फ्यू डिसिमिलॅरिटीज. म्हणजे जे मेंबर्स असतात बिलॉंग करतात सेम ऑर्डर सेम राहते बट त्याच्या डिफरंट काय राहतात फॅमिलीज प्रेझेंट राहतात. मे शो व्हेरी फ्यू डिसिमिलॅरिटीज. फॅमिली सेम आहे पण त्यांचे जे त्याच्यामध्ये मेंबर जे असतात बिलॉंग करतात सेम ऑर्डर सेम आहे पण त्यांच्या फॅमिलीज काय असतील डिफरंट राहतील. फॉर एक्झाम्पल फॅमिली पॅपॅ व्हॅरिएसिया, ब्रॅसिकॅसिया, देन कॅप्रिडॅसिया एक्सेट्रा विथ द पॅरेंटियल प्लासेंटेशन आर ग्रुप इन ऑर्डर टू पॅरेटियल्स. The families of the dog and cats throughout the different they belong to the same order Carnivora. आपण काय बघितलं होतं की जे कॅट आणि डॉग्स जे आहे जसं आता आपण काय बघितलं होतं लास्ट याच्यामध्ये फॅमिलीजमध्ये जे डॉग्स त्या ठिकाणी जे डॉग्स आहे बिलॉंग्स करतात डिफरंट फॅमिलीसोबत आणि कॅट जी असते बिलॉंग करते डिफरंट फॅमिलीसोबत. कॅट जी असते बिलॉंग्स करते फॅमिली ऑफ लिओपार्ड्स, टायगर्स अँड लॉयन्स फॅमिली ऑफ फेलेडी. म्हणजे कॅट जी आहे कॅट, लिओपार्ड, टायगर्स आणि लॉयन्स हे कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतात फिलियाडी आहे. बट डॉग कोणत्या फॅमिलीला बिलॉंग्स करतात कॅनियाडी. ओके, म्हणून या ठिकाणी म्हटलेल्या ज्या फॅमिलीज आहे डॉग्स आणि कॅट्सच्या त्या डिफरंट आहे पण त्यांचे जे ऑर्डर्स आहे त्या काय सिमिलर आहे. कोणती ऑर्डर्स प्रेझेंट असते कार्निओरा. ओके. देन नेक्स्ट इज द क्लास. द क्लास इज द डिस्ट्रिक्ट taxonomic rank of biological classification having its own distinctive नेम. डिस्कनेक्टिव्ह काय राहते त्यांचं नेम राहते.
पुन्हा बघा, जे क्लास असते ते डिस्ट्रिक्ट टॅक्झॉनॉमिक रँक असते बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये, त्यांचं काय राहते, स्वतःचं एक ओन डिस्ट्रिक्ट नेम राहते. द ग्रुप ऑफ हायर टॅक्झॉनॉमिक रँक दॅन द ऑर्डर, जो ग्रुप असते ऑफ द हायर टॅक्झॉनॉमिक रँकचा दॅन द ऑर्डर. द क्लास इज द असेंबलन ऑफ क्लोजली अलाइड द ऑर्डर्स. ऑर्डर इज द कार्निओरा, देन ऑर्डर इज द प्रायमेट्स बिलॉंग टू द क्लास मॅमिएला. मीन्स याच्यामध्ये जे ऑर्डर आहे ते ऑर्डर्स काय करतात, बिलॉंग कोणासोबत करतात, पर्टिक्युलरली क्लाससोबत. म्हणजे दोन डिफरंट ऑर्डर जर प्रेझेंट असेल तर त्यांचा क्लास काय असतो, सिमिलर राहतो, जसं मॅमेलिया. मंकी अँड देन ग्रॉलियस अँड गायबन्स primates and dog and cats are tigers as a carnivora belong to the same class. म्हणजे ऑर्डर जरी डिफरंट असेल तर पण त्यांचा क्लास काय असतो, सिमिलर असतो. पुन्हा वरचं सेंटेन्स एक, आता तुम्हाला तिन्ही सेंटेन्स सांगते. फॅमिली डिफरंट असेल तर ऑर्डर सिमिलर राहते. फॅमिली डिफरंट बट ऑर्डर इज द सिमिलर. अँड देन त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ऑर्डर इज द डिफरंट बट क्लास इज द सिमिलर. फॅमिली डिफरंट असेल तर ऑर्डर सिमिलर असते आणि ऑर्डर डिफरंट असेल तर क्लास काय असतो, सिमिलर असतो. ओके, सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कंप्लीटेड. थँक्यू.